मित्रांनो, जर तुम्हाला ब्लॉग बनवायचा असेल आणि ब्लॉग मध्ये कंटेंट रायटिंग करायची असेल तर तुम्हाला त्यासाठी कीवर्ड रिसर्च करणे खूप गरजेचे असते। तर कीवर्ड रिसर्च कसे करायचे, जास्तीत जास्त लो कॉम्पिटिशन कीवर्डवर कसे काम करायचे, लो कॉम्पिटिशन कीवर्ड कशा प्रकारे गुगल मध्ये शोधून काढायचे, ते पण फ्री मध्ये। कारण मला माहित आहे की सेमरश आणि एचआरएफ टूल हे कीवर्ड रिसर्च टूल आहे आणि ते खूप महाग आहेत। तर जेव्हा आपण स्टार्टिंग करतो, एखादा ब्लॉग बनवतो, तर आपल्याकडे एवढे पैसे नसतात जेणेकरून आपण हे महागडे टूल वापरू शकत नाही। पण टेन्शन घेऊ नका, मी पण जास्तीत जास्त गुगल सर्चचा वापर करतो। गुगल सर्च मध्ये काय अशा ट्रिक वापरतो जेणेकरून गुगल मधूनच तुम्हाला एक लो कॉम्पिटिशन कीवर्ड मिळेल आणि फक्त 2 दिवसात तुमची वेबसाईट गुगलच्या पहिल्या पेज वरती रँक होईल। नमस्कार मित्रांनो, माझं नाव राहुल आणि तुम्ही पाहताय राहुल ब्लॉगर युट्यूब चॅनल। चला सुरू करूया। तर मित्रांनो, इथे मी क्रोम ब्राउझर ओपन केलेला आहे आणि मी इथे एक असा कीवर्ड टाकतो बघा, बोर्ड फूट कॅल्क्युलेटर हा मी कीवर्ड टाकलेला आहे आणि मला सर्च करतो। सर्च केल्यानंतर तुम्ही सगळ्यात प्रथम बघा खाली जावा इकडे आणि ते बघा की गुगल मध्ये याची 10 पेजेस अवेलेबल आहे। समजलं, 10 पेजेस बोर्ड फूट कॅल्क्युलेटर या कीवर्ड्सवर अवेलेबल आहे। मग तुम्ही मला सांगा की जर तुम्ही बोर्ड फूट कॅल्क्युलेटर ह्या कीवर्डचा वापर करून कोणता ब्लॉग लिहिला तर गुगल मध्ये तो रँक होईल की नाही? नाही होणार, कारण साहजिकच आपली वेबसाईट नवीन असते। तर कमीत कमी आपली वेबसाईट 4 ते 5 पेज आहे, ते बघू शकतात की 4 किंवा 5 किंवा 6 पेजेसवर रँक होईल आणि त्याचा फायदा पण होणार नाही, तिकडनं काही व्ह्यूज पण येणार नाही, क्लिक पण येणार नाही, मग फायदा नसणार। तर याला काय करा, याला बघा डबल कोट्स मध्ये टाका, डबल कोट मध्ये टाका, डबल कोट केल्यानंतर एंटर मारा, नंतर खाली जाऊन बघा पेजेस, तरी पण 10 पेजेस आहेत गुगल मध्ये शो करतात। मग काय करा की याच्यावर काम नका करू, या कीवर्डवर काम नका करू। मग तुम्ही बोलशाल की कोणत्या कीवर्डवर काम करायचं? बघा हे सगळे कीवर्ड मी गुगल मधून सर्च केलेले आहेत, तुम्ही पण सर्च करून तिथे टाकू शकतात, एक्सपेरिमेंट करत बसायचं। मी या बघा हा एक कीवर्ड सर्च केलेला आहे, KL अटेंडन्स कॅल्क्युलेटर। बघा KL अटेंडन्स कॅल्क्युलेटर सर्च केला इकडे आणि खाली जावा, खाली याचे किती 10 पेजेस आहेत, 10 पेजेस आहेत। तर टेन्शन घेऊ नका, याला पण डबल कोट मध्ये टाकायचे। हे सगळं फ्री मध्ये होतं मित्रांनो। डबल कोट मध्ये टाकल्यानंतर बघू याचे पेजेस किती अवेलेबल आहे गुगल मध्ये, एक पण नाही। गुगल मध्ये एक पण पेजेस अवेलेबल नाही, म्हणून मी तुम्हाला गॅरंटी देतो की KL अटेंडन्स कॅल्क्युलेटर या कीवर्डवर तुम्ही काम केले तर 2 दिवसामध्ये तुमची वेबसाईट गुगलच्या इथे पहिल्या पेजवर रँक होईल, पहिल्या पेजवर रँक होईल, नवीन वेबसाईट पहिल्या पेजवर रँक होईल, ही माझी गॅरंटी आहे। तर तुम्हाला फक्त काय करायचं आहे, कीवर्ड घ्यायचा आहे, तो सर्च करायचा, तर डबल कोट मध्ये सर्च करायचा आणि इथे बघायचं, इथे जर 8-9 पेजेस असेल तरी पण काम नाही करायचं, फक्त 1 2 3च्या आतमध्ये पेजेस काम करा, तो कीवर्ड तुमच्यासाठी अतिशय उत्तम आहे। आता तुम्ही बोलला की राहुल भाऊ असे कीवर्ड मी कसे शोधणार? त्यासाठी बघा मी काय करतो, बघा माझा मेन कीवर्ड कोणता आहे, कॅल्क्युलेटर। मी फक्त कॅल्क्युलेटर टाकतो इथे, तर त्यासाठी काय करायचं बघा, कॅल्क्युलेटर आहे, याला स्पेस द्या पुढे आणि ते पाठीमागे जाऊन ए पासून ते झेड पर्यंत तुम्ही एंटर करून बघा। पहिला मी टाकतो Q टाकतो, बघा क्वाड्रिक फॉर्म्युला कॅल्क्युलेटर हा आलेला आहे, चला याच्यावर मला नाही बनवायचं आहे। W टाकतो, E टाकतो, नंतर EMI कॅल्क्युलेटर आलेला आहे, R टाकतो, रिटायरमेंट कॅल्क्युलेटर आलेला आहे, RD कॅल्क्युलेटर आलेला आहे, रेशिओ कॅल्क्युलेटर आलेला आहे, हे बघू शकतात मित्रांनो। हे सगळे असे कॅल्क्युलेटर आहेत जे पब्लिक इथे सर्च करते, गुगल मध्ये सर्च करते। गुगल त्याच्या मनाने इथे कीवर्ड्स तुम्हाला शो करत नाही, पब्लिक इथे सर्च करते। त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका की याच्यावर व्ह्यूज येतील की नाही, खूप व्ह्यूज येणार, कारण गुगल स्वतः याला रेकमेंड करते। तर T टाकला तर टाइम कॅल्क्युलेटर आला, तर चला टाइम कॅल्क्युलेटर घेतला, त्याला एंटर केला आणि इथे डबल कोट मध्ये टाकला। याचे पेजेस बघा किती आहेत, 10 पेजेस आहेत खाली। तर फायदा नाही राहणार, कारण खूप कचरेवाणी लोक याच्यावर काम करतात या कॅल्क्युलेटरवर। आणि याच्यावर बघा calculator.net खूप मोठी वेबसाईट आहे, 10-15 वर्षापूर्वीची वेबसाईट आहे, ती रँक झाली आहे पहिल्या पेजवर, तर तुमची वेबसाईटचा नामोनिशाण नसणार। मग असे कीवर्ड नाही घ्यायचे, लॉंग कीवर्ड्स आहेत त्याच्यावर काम करा, म्हणजे टाकत बसायचं। असं मी सांगू शकत नाही की बघा तुमच्या मनावर आहे, इथे बघा डबल कोट्स पण टाका, इथे टाकत बसा, जे पण येईल स्पेलिंग टाकत बसा, A टाका, B टाका, इथे बघा BMR कॅल्क्युलेटर आला, स्पेस द्या, त्यानंतर बघा BMR कॅल्क्युलेटर फॉर्म्युला आला, इन मराठी आला, बघा BMR कॅल्क्युलेटर इन मराठी आलेला आहे, ओके करतो, तर डबल कोट्स मध्ये टाकतो। हे तुम्हाला सगळं सर्च करायला लागेल मित्रांनो, हे सांगून उपयोग नाही। बघा BMR कॅल्क्युलेटर इन मराठी टाकल्यानंतर काहीच नाही आलेलं, इकडे एक पण पेजेस नाही आलेला आहे। मग हा कीवर्डचा वापर करून तुम्ही आर्टिकल बनवला तर 100% पहिल्या पेजवर
तुमची वेबसाईट शो होईल, तुमचं आर्टिकल शो होईल. अशा प्रकारे तुम्हाला गुगलचा वापर करून, फ्रीमध्ये गुगलचा वापर करून तुम्ही तुमचं काम करू शकतात. त्यासाठी कोणती पेड टूल वापरण्याची गरज नाही. असंच करा. फक्त बघा, मला कॅल्क्युलेटरवर आर्टिकल यायचं आहे, तर मी मेन कीवर्ड कॅल्क्युलेटर टाकेल गुगलमध्ये, त्याच्या पुढे स्पेस देऊन ए टाकेल. एने जेवढे पण कॅल्क्युलेटर येतात त्याची लिस्ट मला लागेल, बीने येतात ती लिस्ट मला शो होईल. अशा प्रकारे सर्च करत बसायचं. जोपर्यंत तुम्हाला तुमचा चांगला कीवर्ड भेटत नाही तोपर्यंत सर्च करत बसा, डबल कोटमध्ये टाका, आणि त्यानंतर बघायचं की किती पेजेस गुगलमध्ये अवेलेबल आहेत. बघितल्याबद्दल खूप खूप आभारी. जय हिंद, वंदे मातरम.